बातमी रत्नागिरीमधून येते। रत्नागिरीच्या वासिष्ठी नदीवरील पूल पडलेला आहे। पिंपळे गावातील आलोरे खडपोली या मार्गाला जोडणारा पूल होता आणि हा पूल कोसळलाय। रिक्षा थोडक्यात वाचलेली आहे। दसपटीकडे जाणारी वाहतूक त्यामुळे आता पूर्णपणे बंद झालेली आहे। दरम्यान बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। रत्नागिरीमध्ये आपण दृश्य बघतोय, अतिशय महत्त्वाचा पूल होता, दोन गावांना जोडणारा, मात्र हा पूल अचानक पडलेला आहे। पिंपळे गावातील आलोरे खडपोली मार्गाला हा जोडणारा पूल होता। राजेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। राजेश, खरं तर हा पूल महत्त्वाचा, तो दोन गावांना जोडणारा, कशामुळे पडला आणि कोणाला दुखापत झाली आहे का? नाही अमित, हा खरं तर हा जो ब्रिज आहे तो खूप जुना आहे आणि काणे पिंपळी जी एमआयडीसी आहे, म्हणजे कडपोलीतली जी एमआयडीसी आहे आणि दसपटीला जोडणारा जो ब्रिज आहे, म्हणजे दसपटी म्हणजे जवळजवळ 10 गावं आहेत आणि 10 गावं अधिक इतर खूप गावं आहेत, त्यामुळे त्यांना जोडणारा जो हा जो ब्रिज आहे तो कोसळल्यामुळे कुठेतरी पूर्णपणे येण्याचा जो मार्ग आहे तो पूर्ण बंद झालेला आहे। मात्र हा जो बंद जरी ब्रिज जरी खाली खचला असला तरी येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो तिकडून वळवलेला आहे। पेडांबे मार्गे मुंबई पेडांबे मार्गे गुहागर बिजापूर हायवेला जोडला जातो तो मार्ग आणि मग तिथून लोक त्या साईडला जाऊ शकतात, त्यामुळे वाहतुकीसाठी पूर्ण बंद नाही। मात्र हा जो ब्रिज आहे तो ते इकडून पूर्ण म्हणजे चिपळूण आणि कुंभारली याला जोडणारा जो रस्ता आहे। सुदैवाने कोणाला दुखापत झालेली नाहीये, ही बाब महत्त्वाची। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।